ಬಜೆಟಿನಲ್ಲಿ ಉತ್ತಮವಾದ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಉದ್ಯಮಿಗಳು ಸಂತಸ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಕೇಂದ್ರ ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಇಂದು ಕೇಂದ್ರ ಬಜೆಟ್ಗೆ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತು ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸಿದ ಡಾ. ಸೋನಾಲಿ ಸರ್ನೋಬತ್ ಸಂತಸ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಬಜೆಟಿನಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಭರವಸೆ ಮೂಡಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು. ಮಹಿಳೆಯರು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಇದರ प्रयोजन ಪಡೆಯುತ್ತಾರೆ ಎಂದು ಹಣಕಾಸು ಸಚಿವೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. आणि आताच्या या निर्मला सीतारामनने आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत त्यांनी जो अर्थसंकल्प आता सादर केलेला आहे त्याच्यामध्ये MSMEला तर त्यांनी नेहमीप्रमाणेच सपोर्ट केलेला आहे. काही राज्यांना मोठ्या मोठ्या विशेष सुविधासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत. महिलांना विशेषतः महिला ज्या इंडस्ट्रीजमध्ये आहेत किंवा ज्या महिला आपल्या काही एंटरप्रेन्युअर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष त्यांनी सुविधा पुरवलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आणि भारत ही आता 3ऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता लवकरच व्हावी या दृष्टीने ही सगळी ध्येय धोरणं त्यांनी लागू केलेली आहेत. त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते. GDP तर भारताचा वाढतच आहे. काही अडचणी हा येतच राहतात पण त्याच्यावरती मात करून आपण सगळ्यांनी भारताचे नागरिक म्हणून आपण विशेष त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे. आपल्याकडून सुद्धा आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये योगदान करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಉದ್ಯಮಿ ಸಚಿನ್ ಸಬ್ನಿಸ್, ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಕೈಗಾರಿಕಾ ವಲಯದ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಪರಿಗಣನೆಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಈ ಯೋಜನೆಗಳ ಲಾಭ ದೊರೆಯಲಿದೆ ಎಂದು ಅಭಿಪ್ರಾಯಪಟ್ಟರು. नमस्कार. आज भारताचा अर्थसंकल्प भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेश केला आणि तो खूपच चांगला आहे आणि उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून पण खूप चांगला आहे. सामान्य माणसांसाठी तसंच इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असो, ॲग्रिकल्चर असो, यासाठी सुद्धा ॲलोकेशन्स वाढवले गेलेले आहेत. तर इंडस्ट्री स्पेसिफिक बोलायचं झालं तर एम्प्लॉई लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे की रोजगार वाढावा ह्याच्यासाठी खूप मोठा पाऊल सरकारनं उचललेला आहे. त्याच्यासाठी पहिल्या जॉईनिंगसाठी एक 15,000 रुपयाची एक राशी नवीन जे उद्योगधंदे आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला कोणी जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी स्टार्टिंग अमाऊंट म्हणून दिली जाईल. तसंच पुढील 4 वर्ष EPFOकडून त्यांचा जो प्रॉव्हिडंट फंड भरायचा आहे त्याचीसुद्धा व्यवस्था गव्हर्नमेंटकडनं केली जाणार आहे. तर माझ्या हिशोबानं 4 लाख कोटीहून जास्ती पैसे ह्या पर्टिक्युलरसाठी कार्यासाठी सरकारकडनं ॲलोकेशन झालेले आहेत. त्याच्यामुळं रोजगार हा विषय लोकांसाठी एक किंवा गव्हर्नमेंटसाठी एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि रोजगार वाढण्यामध्ये मोठी ह्याची मदत होईल. आणि उद्योगधंद्यालासुद्धा जे आता सध्या रोजगार किंवा कामगारांची कमतरता आहे तीसुद्धा कमी भासेल असं वाटतं आहे. सामान्य माणसांसाठीसुद्धा इन्कम टॅक्स पेमेंटचे जे स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये बदल, जे स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000पर्यंतचं ते 75,000पर्यंत. तर ह्या सवलतीमुळे सामान्य माणसालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि सामान्य माणूस मला वाटते की ह्या बजेटवर खूपच खुश आहे अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. सचिन सबनीस, मी लघुउद्योग भारतीचा राज्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. ನಂತರ ಇಂಜಿನಿಯರ್ ರಾಜೇಂದ್ರ ಮುತ್ಗೇಕರ್ ಮಾತನಾಡಿ, ಕೈಗಾರಿಕೆ ಮತ್ತು ಮನೆ ನಿರ್ಮಾಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಉತ್ತೇಜನ ನೀಡುವ ಬಜೆಟ್ ಇದಾಗಿದೆ. ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ನಿಬಂಧನೆಗಳು ಹಾಗೂ ಉದ್ಯಮಿಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ಹೊರೆಯಾಗದಂತೆ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಕಾಳಜಿ ವಹಿಸಲಾಗಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಕೊರೋನಾ ಅವಧಿಯ ನಂತರ ನಿರ್ಮಾಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿರುವ ಬಿಕ್ಕಟ್ಟು ಅಲುಗಾಡಬಹುದು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಇಂದಿನ ಆರ್ಥಿಕ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ವಾಣಿಜ್ಯೋದ್ಯಮಿಗಳು ಸಂತೋಷಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರು ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿಗೆ ಅಸಮಾಧಾನಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದು ಎಲ್ಲರ ಅಭಿಪ್ರಾಯ ಎಂದರು. ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ರಾಜೇಂದ್ರ ಮುದ್ಗೇಕರ್, ಜಾಯಿಂಟ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ, ಬೆಳಗಾವಿ ಚೇಂಬರ್ ಆಫ್ ಕಾಮರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಇವತ್ತು ಯೂನಿಯನ್ ಫೈನಾನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಹೌಸಿಂಗ್ ಔಟ್ಲೆಟ್ ಆಫ್ 10 lakh crores ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಮಾಡಿದರು. ಅದರಿಂದ ಅರ್ಬನ್ ಹೌಸಿಂಗ್ ಮತ್ತು ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಅವ್ರ ನನಸಾಗಲಿಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರೊವಿಷನ್ಸ್ ಮಾಡಿದರು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ PM ಸೂರ್ಯಗ್ರಹ ಮುಫ್ತ್ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ 1 lakh crores ಹೌಸ್ ಹೋಲ್ಡ್ಸ್ಗೆ ಅಲೋಕೇಶನ್ ಮಾಡಿದರು. ಅದರಿಂದ ಪುವರ್ ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಜನಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಸೌಲಭ್ಯ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ.
ಈ ಅರ್ಥಸಂಕಲ್ಪ ಭಾಳ ಪುವರು ಮತ್ತು ಮಿಡಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಮಂದಿ ಸಂಬಂಧ ಭಾಳ ಚಲೋ ಅಷ್ಟು ಪ್ರೊವಿಷನ್ಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸ್ವಾಗತಾರ್ಹ ಅರ್ಥಸಂಕಲ್ಪ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. धन्यवाद. ಹೇಳಿದಿಲ್ಲ ಫಸ್ಟ್. नमस्कार, KMM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत. त्या संदर्भात आपण चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयलचे जे उद्योजक आहेत, जे सदस्य आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आणखी उद्योजकांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे किंवा तो किती तोट्यात जाणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण काही लेखाजोखा घेण्यासाठी इथं उभे आहोत. कॅमेरामन संकल्प शिंदेसहित चेतन लक्केवेलकर, KMM न्यूज बेळगाव. चेतन लक्बैलकर, KMM कन्नಡ, ಬೆಳಗಾವಿ.